90.8 FM पर आप सुन रहे हैं कृषि विज्ञान केंद्र बारामती का कम्युनिटी रेडियो शारदा कृषि वाहिनी। मैं आरजे केशवी आप सभी का स्वागत करती हूँ अपने इस कार्यक्रम में जिसका नाम है इको चर्चा विद केशवी। सुरुवातीला बोर वाटणारं कॉलेज हा फ्रेंड्स ग्रुपमुळे खूप छान वाटायला लागतं. नंतर सर्व ग्रुपची सवय होऊन जाते. ग्रुप मेंबर म्हणजे एक अशी व्यक्ती की कायम कांड करत असते आणि बाकीचे शिव्या खातात. एक असते कायम स्टडी अभ्यास याविषयी बोलणारी अभ्यासू व्यक्ती. एक असते कायम नंतर करू अभ्यास अजून लय लांब आहे परीक्षा बोलणारी काठावर पास होणारी. एक असते नुसती स्टाईल मारणारी. एक जी परीक्षेच्या वेळे आपल्याला पास होण्यापुरता अभ्यास समजावून सांगणारी आणि असाइनमेंट स्वतः लिहून बाकी सर्वांना पुरवणारी. एक असते कायम आशिकी करणारी सेटिंग लाव बोलणारी. अशा भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांना एकत्र जोडून ठेवतं ते कॉलेज. आणि हीच गँग आज आपल्यामध्ये जोडली आहे, माझी कॉलेज कट्टा गँग. ए गंगे, हे बघ कॉलेज कट्टा गँग. ए दादूस, कॉलेज कट्टा. कॉलेज कट्टा. तर आज आपल्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रच आहे. तर सर्वात आधी आपण सर्वांचं इंट्रोडक्शन ऐकून घेऊया. मी नाशिकचा आशिक आदित्य विजय भदाने. नमस्कार, मी परभणीवरून सार्थक अंधारे. नमस्कार, मी सूरज महाले वाशिमवरून. नमस्कार, मी ऋषिका फ्रॉम पुणे. पुणे तिथे काय होणे. नमस्कार, मी मानसी शशिकांत साळुंखे फ्रॉम जळगाव. मानसी, जळगाव की जळगाव? जळगाव. जळगाव. हो, जळगाव. अरे बस बस बस, नेव्हर एंडिंग कॉन्ट्रोवर्सी. आपण आता आपल्या विषयावर ओढूया आधी. सो कॉलेज लाईफ. ओके, कॉलेज लाईफला यायच्या आधी एक वेगळी इमेजरी आपल्या माइंडमध्ये सुरू असते की भाई मूवीज अँड ऑल बघितल्यानंतर कॉलेज लाईफ अशीच असणार. तर तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कशी लाईफ हवी आहे? सो याचं पहिलं उत्तर मी देईल, आदित्य Yeah. भदाने. तर जसा की सीईटीचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट पाहून माझ्या मनात नाही गाणं बाहेर आलं. आता कुठलं काय कुठलं कुठलं सांगू कुठलं मी गाणं? तुला दादा किती आनंद होई मला असं वाटलं की मला माझ्या हिशोबाने जे पाहिजे ते कॉलेज भेटल. आणि कॉलेज लाईफची इमेज आपल्या मनात खूपच वेगळी होती लहानपणापासून. तर आम्ही म्हणजे असं लहानपणापासून स्टुडंट ऑफ द इयर चिचोरे हे पिक्चर पाहून मोठे झालोय. तर त्या हिशोबाने आम्ही कॉलेज लाईफ एक्सपेक्ट केली होती. इथं आल्यावर नेमकं कळालं की कॉलेज लाईफ असते काय. म्हणजे रियालिटी आणि मूवीज मध्ये खूप फरक असतो हे आम्हाला इथं आल्यावर कळालं. हा, तर मग रियालिटी अशी असते की असाइनमेंट्स, कम्प्लिशन्स, मॅन्युअल्स. तर कॉलेजमध्ये तर मला एक चांगलं वाटलं की इथं फिटनेस स्पोर्ट्स आणि त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे, चांगलं आहे. त्या बाबतीत आपलं कॉलेज खूप उच्चवर्गीय आहे. बाकी स्टडीला पण खूप प्रेफरन्स देतात. सो ह्या गोष्टीमुळे मला म्हणजे चांगलं वाटलं. या कॉलेजला येऊन खूप भारी वाटतंय. ठीक आहे, काही रूल्स अँड रेग्युलेशन पण आहे, पण त्या गोष्टी असणं पण गरजेचं आहे. कारण पुढे लाईफमध्ये वळण लागण्यासाठी आतापासून आपल्याला काही स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. सो आपण ओव्हर स्पीडिंगने ऍक्सिडेंट नाही हो आणि आपल्या लाईफ जी आहे ती सुखात जावी. तर केशवी तू सांगितल्याप्रमाणे की बॉलिवूड वर्सेस रियालिटी. तर मला एक्सपेक्ट होतं त्याप्रमाणे मला कॉलेज भेटलं. म्हणजे पहिल्यापासूनच ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं ठरलं होतं. पण त्यात सुद्धा ह्या कॉलेजचा जास्त क्रेज होता. आणि नंतर इथे आल्यावर ॲडमिशन घेतल्यावर जर प्लॅटफॉर्मचा विचार केला तर माझ्यासाठी वक्तृत्वासाठी मला इथे उत्तम प्लॅटफॉर्म भेटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथे आवडतं ते कल्चरल इव्हेंट्स आणि शिवजयंती. ती आपल्या कॉलेजचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे आपल्यासाठी की इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या इथे शिवजयंती साजरी केली जाते. आणि एक्सपेक्टेशन प्रमाणे माझं कॉलेज लाईफ आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. ओके, परफेक्ट आन्सर मानसी. ओके, तर मी पहिल्या वेळेस जेव्हा कॉलेजला आलो होतो माझा एक्सपिरियन्स असा की ॲक्च्युली मी कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या 1 वर्ष आधी कॉलेजला येऊन गेलो होतो. कॉलेजमध्ये एक प्रोग्राम होता आणि त्याच्यासाठी मी आणि माझे पप्पा आम्ही 2 जण कॉलेजला आलो होतो. ओके. रात्री आलो आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी आलो तेव्हा बॅक साईडचे जे गेट आहे गर्ल्स हॉस्टेलच्या तिथलं Yes. कॉलेजचं, तर तिथल्या गेटने आलो होतो आणि कॉलेजचं गेट बघितलं. ते वरती कृषी महाविद्यालय बारामती हे नाव वगैरे सगळं वाचलं आणि त्याच्यानंतर एक टिपिकल ती जी रिॲक्शन असते प्रत्येकाची की
कॉलेज म्हटलं की आपण इमॅजिन करतो मोठमोठ्या बिल्डिंग हायफाय सगळं, पण तसं काही दिसलंच नाही. येस तर ती एक रिॲक्शन माझी त्यावेळेला तशी होती. त्यानंतर आम्ही मग UGCला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज बघायला गेलो. मग त्यावेळेला जिम, जी आताची आपली जिम आणि स्विमिंग पूल आहे, त्याचं काम चालू होतं. अच्छा. आणि मग आम्ही UGC मधून बाहेर आलो आणि तिथले ते सगळे झाडाझुडपातून असं बाहेर आल्यानंतर एकदम समोर पूर्ण ती कॉलेजची एवढी मोठी ही AIC बिल्डिंग असो किंवा कॉलेज असो, या सगळ्या गोष्टी, तिथली स्वच्छता, या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्या सगळ्यांनी मला एक वेगळीच भुरळ पाडली. त्या दिवशी पूर्ण कॉलेज आम्ही फिरलो, KVKलाही गेलो होतो, KVKही पूर्ण बघितलं आणि ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. ओके सार्थक, तू खूप छान डिस्क्राईब केलं रे कॉलेजला. अरे एक मिनिट हा अजून एक Okay. मी एक सांगायचं विसरलो. जेव्हा आम्ही ऍक्च्युअली ज्या प्रोग्रामसाठी आलो होतो तो होता 2 वाजता समथिंग 2-2:30च्या दरम्यान आणि आम्ही एका जणाला भेटण्याच्या ह्याच्यात मला आणि माझ्या पप्पांना यायला उशीर झाला आम्हाला. ओके. तर त्यावेळेला मग कर्णेवार सरांनी 2 सीट्स आमच्यासाठी रिझर्व ठेवल्या होत्या. अच्छा. त्यातली एक सीट होती ती होती कर्णेवार सरांच्या शेजारी ओके. आणि दुसरी जी सीट होती ती होती नलावडे सर आणि गायकवाड सर, ओ. ह्या दोघांच्या मध्ये. तर पप्पा माझे कर्णेवार सरांच्या शेजारी बसले आणि मला कर्णेवार सरांनी सांगितलं की तिथं जाऊन बस. हा. सो त्यावेळेला मला आयडिया नव्हता की मी कुठं बसलोय काय. जस्ट ठीक आहे बसलोय आणि लोक बसलेत माझ्या आजूबाजूला, बस एवढंच होतं. येस. पण आता त्यानंतर कॉलेजला आलो आणि सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा कळलं की बाबा त्यावेळेला मी बसलो होतो ते कुठं बसलो होतो आणि काय. सो ते असं आहे. एक्झॅक्टली. आजकाल इन्स्टाची फ्रेंडशिप हा खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि फ्रेंडशिपची ही एक डेफिनेशनच झाली आहे की कुठेही आपण फिरायला गेलो आणि फोटोज क्लिक केले की हा एक स्टेटमेंट असतो, तू मला टॅग कर, मी तुला टॅग करते, मग तू माझी बेस्ट फ्रेंड. मोस्ट ऑफ ऑल कॉलेज जर कुठला प्रोग्राम ऑर्गनाईजही करणार तरी ही लोक फक्त फोटोजसाठी जाणार आणि रिअल प्रोग्रामचा जो एसेन्स आहे तो कुठेतरी साईडला राहून जातो. आणि फ्रेंडशिपसुद्धा व्हर्च्युअल झाल्यासारखी झाली आहे. समवेअर इन्स्टा ॲडिक्शन म्हटलं तरी हरकत नाही. तर ही डेफिनेशन चेंज करायला हवी. ॲट दी सेम टाईम टॅलेंटसाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे हा, नो डाऊट, आणि बिझनेस ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सुद्धा, बट मिसयूज नको. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना याविषयी काय वाटतं? इन्स्टाचे फायदे आपल्याला असे होतात की काही मित्र आपले लहानपणी सोबत असतात, नंतर काही कॉन्टॅक्ट राहत नाही. मग असाच एक माझा मित्र होता, आम्ही 2nd-3rd पर्यंत खूप चांगले मित्र राहिलो, बेस्ट फ्रेंड होतो जवळपास असं म्हणता येईल. म्हणजे 1ली ते 3री तर सोबतच शिकलो आणि नंतर काय कॉन्टॅक्ट राहिला नाही. त्याची शिफ्ट, पप्पाची शिफ्ट वगैरे झाली वाटतं, कुठंतरी बाहेर गेला तो. त्यानंतर अचानक त्याचा मला मेसेज आला जेव्हा इथं फर्स्ट इयर आलो होतो त्यावेळेस, माझ्या बर्थडेच्या दिवशी बरोबर. त्याने वगैरे मला मग विश वगैरे केलं त्यावेळेस. त्याच्या कसं लक्षात राहिलं काय माहिती, मे बी म्युच्युअल फ्रेंड्स वगैरे बघितलं असेल, असं काही सीन झाला असेल. तर त्याचा मेसेज वगैरे आला. तर तेव्हा आम्ही पुण्याला भेटलो. मग अशाच चालल्या गप्पा गोष्टी, लहानपणीच्या आठवणी, की सोबत होतो बाबा, चांगले मित्र वगैरे होतो. तर असाच विषय निघाले मग जुने. तर मग ओके. नाही पण आता बघ ना, जसं तू इन्स्टाचे काही प्रोज सांगितले तसे काही कॉन्स पण आहेत ना त्याचे. सो आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण इन्स्टावरती एक 10 मिनिटं स्क्रोल करायला बसतो आणि 1 तास कधी निघून जाते आपल्याला कळत नाही. मग ह्या पण गोष्टी थोड्याशा आहेत. ए यार ठीक आहे, आता ह्याने सांगितले फायदे, तू सांगितले तोटे, पण ज्यांचं इन्स्टा नाहीये त्यांचे पण विचार जरा तुम्ही कन्सिडर केले पाहिजे. ए दादूस, तू इंस्टावर नाही आहे. ए नाही मी इन्स्टावर, समजलं ना? बरं. मला नाही वाटत बरं का, आता ही म्हणती मी इन्स्टावर नाही, पण एक मिनिट. आता त्या दिवशी आपण ह्याच्यावर होतो, सह्याद्रीला होतो, त्यावेळेला विषय झाला. मी वाराणसीला गेलो होतो ना आता जानेवारी महिन्यात, तर आमचा वाराणसीचा विषय निघाला. त्याच्यावरून मग आम्ही गप्पा मारत होतो वाराणसीबद्दल. मग त्याच्यात वाराणसीबद्दल मराठी ऍक्टर आहेत जितेंद्र जोशी, तर त्यांची एक रील बघितली होती, रंगोनी रंगात. नाही सॉरी, ती नाही, दुसरी काय ही वाराणसीबद्दल त्यांनी सांगितलं होतं. पण एक मिनिट ऐकून घे ना. हा तर आता मग सांगत होतो त्यात ते वाराणसीचं चालू होतं की वाराणसीचे म्हणजे वाराणसीचं जे घाट आहे त्यावेळी एकाच वेळी तिथं मुंज चालू असते, एकाच वेळी तिथं प्रेताला जाळत असतात वगैरे वगैरे ह्या गोष्टी. मग हे आणि ह्याच्यासारख्या अनेक वेगवेगळ्या रील्स ह्यांनी बघितलेल्या आहेत.
ठीक आहे आता. त्यातल्या त्यात ते रंगुनी रंगात वाली ती रील तिची मी फक्त त्या रीलची सुरुवात केली होती हा, आणि त्यांनी ती ते पूर्ण complete रील तिला केलं. पाठ होती. तर मला एक सांग, हे इन्स्टावर आता मी नसल्याशिवाय याचं शक्य उत्तर आहे देते. का? ए आता मी याचं दादूस, उत्तर तू देते. खोटं तो बोलतो. विषय काय होता रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंतुनी गुंत्यात गुंत्यात सारा सारा, पाय माझा मोकळा. मोकळा. हा. आता ही कविता आहे आणि ती कविता युजली कोणाचीही पाठ असू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रील हा बोलत होता आणि त्या फ्लो मध्ये केशवी जसं तू म्हटलीस की इन्स्टा वगैरे याचा एक फ्लो असतो, तर तसं इतर सगळे रील करत असतात. पण मी ती व्हिडिओ बघितली होती युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये आणि आपण फ्लो मध्ये एखाद्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये ते बोलून जातो की रील मध्ये बघितलं म्हणून, पण तो विषय तसा नव्हता. मी युट्यूबच्या शॉर्ट्सला बघितलं होतं आणि माझं कुठल्याही प्रकारे इन्स्टाचं अकाउंट नाहीये. ओके, तर मला वाटतं आपण तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊया की फ्रेंडशिप वगैरे ह्या गोष्टींसाठी इन्स्टा हे आवश्यक आहेच असं मला बिलकुल वाटत नाही. कारण जे माझे आत्ता मित्रमैत्रिणी आहेत ते मला विदाऊट इन्स्टाच भेटलेले आहेत आणि आता ते सगळ्यांशी माझा चांगला कॉन्टॅक्ट आहे. सो हे माझं मत आहे त्याविषयीचं. नाही, पण विषय असा होतो की आता जे मित्र तुझ्यासोबत समजा लहानपणी होते हा. चौथी हा, बऱ्याचदा नाही, बऱ्याचदा मी होतं ना. अग्री बरोबर, करेल, बरोबर. मी सूरजच्या त्या पॉइंटला अग्री करेल की काही मित्र मैत्रिणी अशा आहेत शाळेतले, कारण माझ्या शाळा पण बदलली होती म्हणजे एकदम लहान असताना, तर मग कदाचित बदलली होती का तेव्हाचे काढून टाकलं होतं? डिस्टन्सचा प्रॉब्लेम होता. ती एक हा जवळ ते घराच्या आधी पहिली शाळा घराच्या जवळ होती, हा. ते सारखं घरी यायची म्हणून लांब टाकलं असं. मग आता तेव्हाचे मित्रमैत्रिणी कदाचित माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. मग जसं तुला तुझी मित्र भेटला. मित्र दादूस. हो रे, हो जेंडर चेंज नको करू. हो. Proper, चुकलं मुलगा. माझं. आता बरं, कंटिन्यू करा. मग ना ते तुला तो मित्र तुझा भेटला, तर कदाचित तसे माझे काही लहानपणीच्या मित्रमैत्रिणींचे आत्ता कॉन्टॅक्ट नाहीये. मग तो मी पॉइंट तुझा अग्री करेल. तू त्याच्यामुळेच ना, तू इन्स्टावर ये, सगळी भेटतील तुला. नको, आणि- त्याची काहीही गरज नाहीये. मी बरं माझ्या बरं, ठीक आहे ठीक आहे, एक सुखी मिनिट आहे. हा. हा. तुला इन्स्टावर येण्यापासून कोणी अडवलंय का, किंवा काय नाही. अडचणी काय, तू इन्स्टावर का नाही? अडचणींचा प्रश्न नाहीये, पण मग एक स्क्रीन टाइम आपोआप वाढत जाणार. मग ते आत्ताच- युट्यूबवर वाढत नाही का? इंस्टावर स्क्रीन टाइम वाढतंय, पण युट्यूबवर वाढत नाही. आता युट्यूबची म्हणजे 11वी-12वी असताना व्लॉग्स वगैरे बघण्याची अशी खूप सवय होती, पण ती म्हणजे पण मी अभ्यास आता केलाच नाही. हा. बरबाद म्हणून होण्याचे hashtag खूप तरी. e-batch. तिने युट्यूब निवडला, आपण इन्स्टा निवडला, फरक काहीच नाही. 100% हा. म्हणून अंदर हे #e-batch. येस, ही बॅच एक नंबर बॅच तेवढा. तर तेव्हा मग आता जर एवढे सगळे माझ्याकडे ऑप्शन्स अजून क्रिएट झाले तर कदाचित जातोय त्यापेक्षा अजून जास्त टाइम वाया जाईल. म्हणून ठीक आहे. आणि असं आणि काही स्वतः नाही आपण वाया जाऊ. हा. हे महत्त्वाचं मुद्दा. गेलोय, हो. वेळ वाया वाया जाईल. त्यापेक्षा तू वाया जाणं. हा, वाया जाणं अजून वाईट आहे. मग म्हणून आता असं काही नाहीये की मला उघडायचंच नाही वगैरे. इन फ्युचर बघूया. बरं, बघू. ऋषिका, तू नाही आहे का इन्स्टावर? द रिझन असं आहे की माझ्या काही फॅमिली रिस्ट्रिक्शन्समुळे मी सोशल मीडिया नाही यूज करत. आणि तुम्ही बोलला तसं की सोशल मीडियाचे आहेत बेनिफिट्स पण आहेत, काही ड्रॉबॅक्स पण आहेत. बट मोस्टली इंस्टाग्रामपेक्षा मला जास्त फ्रेंडसोबत बाहेर फिरणं वगैरे या गोष्टी जास्त आवडतात. ट्रेकला जाणं. मग ट्रिपला का नाही आलीस? ट्रेकला जायचं होतं तिला. तो मोस्टली सोशल मीडिया यूज करण्यापेक्षा मी बाहेर फ्रेंडसोबत फिरणे वगैरे या गोष्टी जास्त प्रायोरिटीज म्हणजे ती देते. फोनला ऍडिक्टेड नाही असं नाही, तिला फोन सोप्या addict शब्दात मी जास्त म्हणायचं. नाही. हा, ओके. हिचा स्क्रीन टाइम चेक करा. एक I have a फोन- nectar तिचा file. फोन कुठे काय एक मिनिट काय परत सांग नेक्टोफाई. म्हणजे काय ते मी तुला रात्रीची ऐकलंय बरं. झोपत Next. नाही. ओके, उघड आहे. अभ्यास. In short, याला घुबड म्हणतात. खूप अभ्यास करते ती. नेक्टोफाईल मीन्स नाईट लव्हर्स. ओके. ओके, देन कॉलेज लाईफमध्ये एम्बॅरेसिंग मोमेंट तर होतातच. सो आपल्यामध्ये काही एम्बॅरेसिंग मोमेंट झाले असतील तर प्लीज. सो तर ह्यावर एक कादंबरी लिहिली जाईल कदाचित असं वाटतंय मला. हो दादूस, नक्कीच लिहिली जाईल कादंबरी. तर बरं,
तर सगळ्यात मोठा आणि एम्बॅरेसिंग मुमेंट तर आत्ताच आपला झाला. नाटक नाटक हो. द Yes. नाटक द द नाटक. नाटक द नाटक. द खूप तयारी केली, खरंच खूप मेहनत. अरे तयारी म्हणजे तयारी तयारी अक्षरशः प्रॅक्टिस उलट्या करून गेल्या आणि दुपारी तिकडे नाटकाची प्रॅक्टिस दोन लोक आमच्या आजारी पडून गेले म्हणजे सिरियस होतो आम्ही बस आता कोमात जात होता काही वेळात. जास्त वेळेचं तर एवढं पालन केलं होतं की 8चा टाइम दिला की तर आपण आम्ही 7:30ला येऊन तिथे 7:30 पावणे हजर 8 पासून असायचो. तिथे सगळे हजर असायचे. दादूस तू 10 वाजेशिवाय कधी आला नाही आहे. अरे यार आवरायला टाइम लागतो थोडा. आता पथनाट्याची पण तेव्हा प्रॅक्टिस होती, मग इकडे यायला जरा उशीर व्हायचा. पण उशीर सगळ्या इकडेच यायला का व्हायचा? कधीतरी तिकडे उशीर होऊ द्यायचा ना, सगळा उशीर इकडेच का? पण तुम्हाला सांगू का, पथनाट्याला भेटलंय प्राइज आणि पण आपण मग ते पथनाट्याला भेटलं ते आपल्याला भेटू शकलं असतं ना. ते तू तिकडे गेल्यामुळे गेलं आहे, ते इकडं नाही आली तू. मी माझ्या परीने पूर्णपणे प्रॅक्टिस केली, पण सामूहिकरित्या आपल्या बऱ्याच गोष्टी तिथे चुकल्या. आणि केशवीच्या प्रश्नाचं उत्तर तिला यातून भेटेल की लाईफ मधली एकदमच जास्त अशी एम्बॅरसिंग मुवमेंट ती आमच्यासाठी होती. त्यावर तू काय म्हणशील रे? मी काय म्हणू, मी फॉर्मल शूज घालून गेलो माझा रोल करायला. मी तिथे रोल ऐतिहासिक करतो. ऐतिहासिक मी पण नाटकात बघतेय. फॉर्मल शूज. म्हणजे ऐतिहासिक नाटक चालू, माझे दानपट्टे नाही आणि मी गेलो ते फॉर्मल ते शूज मी चांगलं घालून. रिलेट करू शकते. आणि तलवारी. आता मला जी भूमिका होती त्यांच्या दोघं हातात होत्या तलवारी, आणि त्या तलवार आता माझ्यासाठी आणल्या लगेच माझा सीन आहे नंतर, म्हणून मी त्या घेऊन रेडी आहे. आणि हा भाऊ येतो म्हणतोय की माझे दानपट्टे सापडत नाही. आणि विशेष म्हणजे केशवी यांनी काय केलेलं, ते कमरेचे पट्टे असतात त्याला काय म्हणतात? बेल्ट. बेल्ट. तर बेल्ट ओके, नॉट अ कमरपट्टा, बेल्ट. बेल्टला लावले होते हा, आम्ही. फॉईल पेपर. आता विषय काय झाला होता माहिती का? हा. नाही त्यांनी ते दानपट्टे जे बनवायचे होते ना, तर जे आपला बेल्ट आहे म्हणजे जे घेतले. आपण बेल्ट वापरतो. आता हे आपल्या नाटकवाल्यांनाच माहितीये फक्त. आता आपल्या प्रेक्षकांना जेव्हा ते कळेल की काय ती क्रिएटिव्हिटी होती, म्हणजे त्यांनी लिटरली ते पोरांचे पट्टे मागितले आणि नाटकाच्या अर्ध्या तास पहिले तो फॉईल पेपर घ्यायला गेला. ते इतके काय सही पद्धतीने तयार केले होते आणि तो ते ठेवून आला ड्रेसिंग रूम मध्ये. म्हणतोय कुठे दानपट्टे? बरं, दानपट्टे ड्रेसिंग रूम मध्ये दानपट्टे देणारा स्टेजच्या पलीकडच्या बाजूला, ज्याला द्यायचे होते तो अलीकडच्या अलीकडच्या बाजूला. बाजूला. आणि हा इथंच दादाचा अजून कोणाचाच- आहे सीन. हा जायच्या वेळी म्हणतो आता काय नेऊ, म्हणलं घे तलवारी. तो दोघं हातात लिटरली तलवारी घेऊन गेले, जे की त्या ह्याला नव्हतं. तलवारी आणि फॉर्मल शूज. आणि त्यातल्या त्यात आमचे मावळे मागचे गायब. ते फक्त उभे मी आणि महाराज. आणि एक बरं, सीन असा झाला होता की जो सीन होता हात कापण्याचा, त्यामध्ये तुटलेल्या तलवारीने हात कापला होता. म्हणजे अरे त्याच्यापेक्षा भारी आम्हाला तिथे जे काही स्फुरण चढलं होतं की आता काय नाही, अरे अपार. मग आता तिथे ऑन स्टेज सुद्धा त्यांनी तलवारी तोडल्यात लिटरली, आणि त्या तुटलेल्या तलवारीने आमचे मावळे हात कापतायत. आणि त्या ड्रेपरीवाल्याला 400 रुपये वेगळे दिले त्या तलवारींचे. तुटलेल्या तलवारीचे आम्हाला नाही त्यातल्या त्यात काय होतं? डिपॉझिट परत नाही भेटले. ती गोष्ट वेगळी. कौस्तुभ अनिकेत आडकेचा हात कापणार, अनिकेत आडके ते हात बांधून उठून परत त्याच्यासोबत तर ते शेला बांधून हाताला वगैरे त्याचं पूर्ण चालू होणार होतं. ते शेलाच बांधत बसला आणि वरदराज सूर्यवंशी येऊन त्याला मारून गेला. म्हणजे त्यांनी अख्खा इतिहासच बदलून टाकला. आणि मारलं तर मारल्यावर त्या जीटी वायसीटी ते माणूस उभा असते तसा असा उभा होता. टेबल. आणि आमच्या प्रॉपर्टीज ज्या काही आम्ही तिथे ऑन स्टेज वापरल्या होत्या, याबद्दल सूरज, ऋषिका चांगल्या पद्धतीने सांगू शकतील असं मला- ऍक्च्युली प्रॉपर्टीज फक्त ऋषिकासाठीच आणल्या गेल्या होत्या. ती प्रॉपर्टी नाही, ऑन स्टेज वापरली गेलेली प्रॉपर्टी, द बॉक्स. द बॉक्सच The Box. तिला The Box. बसायसाठी चांगला होता द बॉक्स. अँड इट्स आउट ऑफ द बॉक्स होतं ते. सूरज आणि आणि ती आयडिया म्हणजे आमच्या दोघांची होती. एकच माणसाची. शार्दूल पंडित. आज बिचारा एवढा पंडित main पाहिजे role ला होता. तो एवढा मेन रोलला होता, तर ते असं दिसत आहे लोकांना की बघून घेऊन जाताना. तर त्या बॉक्स आता ठेवला होता ऋषिकासाठी, आणि अर्ध्या बॉक्स मध्ये सूरज बसायचं ट्राय करतोय. ते कसं पॉसिबल होतं. तरी आम्ही ते शेवटपर्यंत निभावलं. नंतर मागे येऊन जे काही हसलोय, म्हणजे आम्हीच स्वतःचा हसू करून घेतलाय, अशा पद्धतीचं ते होतं नाटक. पण पहिला ट्राय होता, सो
आणि सीन असा होता की ज्यावेळेस माझी एंट्री व्हायची तर ऑडियन्सला असं वाटायचं की आता इथं डायलॉग असेल, बट माझं पर्पज एवढंच होतं की मी जाऊन त्या बॉक्सवरती फक्त बसायचे. तर नाटक झाल्याच्या नंतर लिटरली मुली मला असं म्हटल्या की तू फक्त तिथं बसायला डोकं मांडून गेली. बसण्यासाठी गेली होती का? पण मला इंडिव्हिज्युअली माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत चांगले रिप्लाय आले आणि ते माझा पहिलाच ट्राय होता हो नाटकातला. ते पण आहे, मला पण खूप चांगले रिप्लाय हा. आले. आणि मला पण चांगले आले माझ्या कॅरेक्टर बद्दल. जर Yes. लाइटिंग विषय सोडला तर हा. लाइटिंग मध्ये माझा सगळ्यात मोठा घोळ झालेला आहे. केशवी तू पुढे बसून ऐकलं असेल आम्ही मागून करतो लाईट्स ऑफ लाईट्स ऑफ लाईट्स. माझा कोणा तो मेन रोल होता मेनली त्यामध्ये. सूरज 3 वेळा जगदंब बोलला त्याच्या मोनोलॉगला. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बाकी टीम मेंबर्सला सुद्धा माहिती नसेल, आम्ही आणली होती म्हणजे केशवी नाटकात जे बॉईज होते त्यांनीच आमची ड्रेपरी वगैरे अरेंज केलेली. मग असं असताना जिजामातांसाठी ती साडी आणायची होती आणि ती 9वार साडी त्या घालतात आणि आमच्या दादांनी आणली होती 6वार साडी. आम्ही साड्या नाही घालत दादूस. हिस्ट्री चेंज पण केली यार तुम्ही. पण एवढं माहिती पाहिजे. आणि तेव्हा मग आपल्या बाकी मेंबर्सनी खूप मदत केली. Okay. हा तर तेव्हा 6वार साडी हे करून 9वार अरेंज केली आणि मग ऑन द स्पॉट आम्ही सगळा गेम चेंज करू. आणि साडीचे 800 रुपये गेले. आणि तरी गेम आमचा ओव्हरच झाला. गेम काय जमला. सक्सेसफुल झालं. बट वी हॅव ट्राय आवर लेवल बेस्ट. पण यार त्या नाटकात मजा खूप आली की बुवा त्याची मज्जा तयारी, प्रचंड. म्हणजे ते त्यानंतर मेमरीज. सुद्धा आम्ही लिटरली 4 दिवस त्या नाटकाच्या याच्यावर हसलो. नंतर काय काय बऱ्याच गोष्टी शिकलो की पुढच्या वेळी काय काय आपण चुका आपल्या सुधारल्या पाहिजेत. एम्बॅरेसिंग मुवमेंट तर होतीच, पण ते एक फेल्युअर आम्हाला बऱ्यापैकी शिकवून गेलं. करेक्ट. हा आणि आता आज त्या नाटकामुळेच आम्ही सर्व सोबत आहोत. तुमच्याशी जे बोलत आहोत त्यामुळेच झालंय. त्या नाटकातच दादूस मला भेटला. हे एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्यातून शिकले आणि ऍट द Yes. सेम टाइम लाईफसाठी एक खरंच खूप छान मेमरी तुमच्या सोबत क्रिएट झाली आहे. ओके, तर हा होता नाटकाबद्दल एम्बॅरेसिंग मोमेंट. सो असे कित्येक तरी असतील, तर पुन्हा एखादा एक्झाम्पल. हा तर माझ्याकडे एक पर्सनल एम्बॅरेसिंग मोमेंट आहे. म्हणजे हे आमच्या सगळ्यांचं होतं ते ठीक आहे, पण एक किस्सा असा झालेला. मी आणि केशवी आम्ही पुणे जात होतो बसने आणि नंतर बसमध्ये चढलो वगैरे. तेव्हा ते कंडक्टर आला, म्हणतोय तिकीट. मग म्हटलं 2 हाफ. मग कारण लेडीजला हाफ केलंय आणि त्याचा फायदा आपण उठवून घ्यायचा. मग तसं मी सांगून देते तरी की 2 हाफ. तो म्हणतोय 2 हाफ कस काय. केशवीकडे बघितलं 1 हाफ ठीक आहे, तुझं काय. ओके गाईज, मानसी बॉय कट आहे. ओके, दॅट इज वेअर. तर ते कट आणि जे ड्रेसिंग होतं टी शर्ट वगैरे. मग तो म्हणतोय की हाफ कस काय. म्हटलं मुलगी आहे. मग म्हणते लिटरली ती माझी नव्हती, ती त्याची एम्बॅरेसिंग, त्या कंडक्टरची एम्बॅरेसिंग मोमेंट होती. बरं ताई ठीक आहे असं म्हणून मग त्यांनी 2 हाफ दिले. पण मग ते लक्षात राहिलं मला की आता मला माझ्या हक्कासाठी सुद्धा जरा काचकूच करावी लागतीये. केस वाढव दादूस. हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. आणि तू त्याला मुलगी समज. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तू मुलगी आता समज. तूच सांग केशवी, The fact. जर यांनीच सगळ्यांनी दादा दादा म्हणून प्रचलित ते केलंय, प्रेमाने म्हणतो. तर असं असल्यावर आता झाली त्याची सवय. पण मग तेव्हा मला ते खूप झालेलं की बाबा ह्यासाठी तरी कदाचित मी केस वाढवली पाहिजेत का. कारण माझं नाही तर तिकडे जिथे पुणे जायला सपोज जे तिकीट लागत होतं त्याच्या अर्ध्या तिकीटात माझं काम होतं, तिथे माझे पूर्ण पैसे गेले असते आणि त्याचं दुःख राहिलं ऍक्च्युली असतं. माझा फायदा आहे, कारण मी जेव्हा मानसीसोबत फिरायला जाते तेव्हा मला बोलायची गरजच नाही पडत. मानसी स्वतःच इंट्रोड्यूस करून देते सगळ्यांना. सो या, बोलणारी तीच व्यक्ती असते. बदाने बोल ना दादूस. एम्बॅरेसिंग मुमेंट तर माझा पण होता आत्ताच कॉलेज मधला. मी बसलो होतो वर्गात, चालू होतं इंटोचं लेक्चर, घेत होते गोंडे सर. तिकडून सुटली 12th स्टँडर्ड आणि जशी 12th सुटली आपलं लक्ष असतं बाहेरच वर्गाच्या. सर म्हणता अरे किती पोरी बघतो. सर्व पोरी हसताय, पोरं हसताय आणि मी लाजतोय. काय बोलू मी आता. मला आत्ताच लाज वाटते. आणि आता यांनी अशा पद्धतीने आम्हाला एम्बॅरेस केलेलं आहे. कम्प्लीट. आणि हेच वापस एक वेळा अजून झालं. नेक्स्ट टाइम
ऍक्च्युली त्याच्यानंतर असं झालं की पुढच्या लेक्चरला सर आपलं हे करत आपलं होते. आठवण कुठे गेला? ते चालतात थोडं रिमिक्स. हा, तर आम्ही बसलो होतो वर्गात आणि सर हे करत होते. करत होते. सर डिक्टेट करत होते एक टॉपिक आणि आपल्याला लिहायचा होता. सो सरांचं एक पॉइंटला जेव्हा संपलं आणि माझं लिहून झालं आणि त्या टाइमला काही बॅचमेट्सनी एंट्री केली आणि चुकी अशी होती की ते बॅचमेट होत्या गर्ल्स. ती माझी चुकी होती. तर माझं लक्ष इकडून तिकडं गेलं आणि सरांचं लक्ष तिकडून माझ्यावर आलं. तर सर असं झालं की जसे तर पास झालं, सर मला म्हणताय अरे गेल्या बस त्या. आणि परत एक वेळा सगळे हसताय आणि मी लाजतोय. तर हेच होतं माझं पर्सनल एम्बॅरेसिंग मुमेंट. सूरज, आपलं काही हाईटचा सीन? हाईटचा तर नेहमीच होतो तो गोष्ट, नेहमीच. हॉस्टेल आल्यापासून तेच चालतंय, हाईट हाईट हाईट. तिचं काहीतरी हाईट डझंट मॅटर. डझंट मॅटर. ऍक्च्युली मूर्ती लहान पण कीर्ती महान. सूरजची झाली होती एक एम्बॅरेसिंग मुमेंट. तर आमचा मोमेंट असा झाला होता की तेव्हा झालं होतं गरबा नाईट्स आणि आम्हाला वाजले रात्रीचे 10:30 वगैरे वाजले असतील. तर मग असं वाटलं की आता कॉलेजला तर फालतू फोन लावून विषय मोठा होऊन जाईल. सर अजून विचारतील कुठं गेले, तुम्हाला कोण सांगितलं गरबा वगैरे की खेळायला जायला पाहायला जायला, काय पाहता माहिती वगैरे. काय पाहतो? हा, मग तेच भीती होती आम्हाला. सर अशी विचारतील तुम्ही काय पाहता गरबामध्ये जाऊन. म्हटलं आता जाऊन तर काय अर्थ नाही, फालतू शिव्या खाल्ल्यापेक्षा बाहेरच थांबू कोणत्या मित्राच्या इथे. तर मग विषय असा झाला की मित्राच्या इथे थांबावं तर कोणता मित्र बाहेर नाही. आणि मग एंड मोमेंटला असं झालं की जाऊ द्या बाहेर हॉटेलला थांबू आणि सकाळी चाललो जाऊ. आम्ही सकाळी आलो, सगळे एंट्री घेतली सगळ्यांनी, 3-4 जण, म्हणजे आम्ही समजा टोटल होतो 5-6 जण. तर एक गाडी आधी गेली, तेव्हा आमचा मित्र होता शाहीद आणि दुसऱ्यावर आमचा एक मित्र होता आसिफ. तिसऱ्यावर होतो मी, ओमकार कोकाटे आणि शुभम गुरव, तिघ. तर तिसऱ्या गाडीवर जसे आम्ही आतमध्ये एंट्री घेतली, आम्ही पोहोचलो आपलं सर्कल आहे ना मोठावाला, तिथं पोहोचलो. तर विषय असा झाला, तिथं समोरच कळमकर सर AIC बिल्डिंग समोर लेक्चर घ्यायला लागले. तर जसे कळमकर सर दिसले तसे आम्ही गाडी स्पीड स्लो केली आणि आमच्या मित्रांना मारली उडी. जशी कळमकर सर जमीन हल्ली आमचं काळीच पण हल्लं त्याच धड 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 धड. कळमकर सरनं बघितलं, आम्ही आता आतमध्ये गेलो हॉस्टेलमध्ये आणि आमचा मित्र आला बिचारा डुलट डुलट ढुबुक ढुबुक आला कसा तरी हॉस्टेल खाली. मग लगेच आमचं लेक्चर होतं ॲग्रोचं, करपे मॅडमचं. करपे मॅडमचं लेक्चर होतं आमचं. जसे आम्ही लेक्चरला चाललो, कळमकर सर तिकडून आले. कळमकर सर म्हटले तुम्हाला काही शोक बी आहे का काही? म्हटलं नाही सर. म्हणून मग बाहेर कुठं थांबले, कशाला गेले ते बाहेर? आता म्हटलं हिंमत तर नाही कोणाची, आता काय सांगू, गरबा पाय गेलो तो बाहेर. काहीच बोललो नाही आम्ही त्या विषयावर. मग म्हटलं सर मित्राकडे थांबलो होतो. सर म्हटले बोऱ्या बिस्तर बांधायचं आणि बाहेर निघायचं लगेच. तेव्हापासून सरांना मी 2-3 महिने भेटलोच नाही, मी दिसलोच नाही. मग त्यानंतर असा विषय झाला, आमचा एक मित्र आसिम जे आहे ते गेला दुसऱ्या नंबरच्या गाडीवरती. तर त्यांची रूम आतमधून लॉक झाली होती आणि त्यांनी सांगितलं सरांना की सर रूम आतमधून लॉक वगैरे झाली, असा काहीतरी सीन झाला. सरनं ते विषय सोडून दिला आणि सरनं विषय काढला जुनावाला की अरे तू बाहेर गेला होता, सकाळी आला होता, तर कुठं गेला होता तू? सर त्याला विचारतात, नाही हिंमत नव्हती ना कोणाची, गरबा पाहायला गेलो होतो. मग सर असं म्हटले की म्हणजे तुला कोणता शोक बी का, काही लागते का तुला काय असं? ते म्हटलं नाही सर असं तसं. मग ते सरांनी आमचा जे मित्र आहे तुषार किरी त्याच्या घरी लावला फोन. मग त्याच्या मम्मीने सांगितलं सर हे पाहायला गेलो ते गरबा वगैरे. मग तिथं विषय थोडासा थंडा पडला. तेव्हापासून आम्ही गरबा पाहिलाच नाही. आता आला पण नाही समजा गरबा, आता आला तरी आम्ही पाहणारच नाही. आता ते बस जीवनभर दूर त्या गोष्टीपासून. आता पाहणारच नाही. आता जीवनाचा गरबा होऊन जाईल आमचा. नाही आता जीवन खेळायला लागला आधीच आमच्यासोबत, अजून नाही खेळायचं. बस ओके, एम्बॅरेसिंग मोमेंट्स फाईन. आता जो एकदम असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे ज्याच्यासाठी सगळे असे क्युरियस असतात एकमेकांना विचारायला, दॅट इज सिंगल लाईफ अँड कमिटेड लाईफ. तर तुमची स्टोरी सांगा या विषयाबद्दल. तर मग सीन असं आहे की सिंगल लाईफ आणि कमिटेड लाईफ याच्याबद्दल माझ्यापेक्षा चांगलं मला नाही वाटत कोणी सांगू शकतं. कस काय? नाही तो सीन तुम्ही माझ्याकडे बघून हसू नका. सीन असं आहे की माझं तर नव्हतं कधी, पण ज्या टायमाला मी शाळेत होतो
तर शाळेचा सीन असा होता की आम्ही खूप पतंगी एकामेकांशी भिडवल्या होत्या, खूप पेज लढले होते आणि काही कटले आणि काही आकाशातच राहिले. तर हा, पण माझी पतंग कधी उडलीच नाही असा विषय झाला आणि आम्हाला कधी पेज खेळायचा मौका नाही भेटला. तर ठीक आहे की ऍक्च्युली सिंगल राहिला ना की टाइम स्वतःवर जास्त आपण स्पेंड करतो आणि कमिटेड राहिलं तरी काही नाही यार, की सुखदुःख शेअर करायला कोणी न कोणी राहतंय, आपल्याकडे एक पार्टनर राहतो की ज्या गोष्टी आपण घरच्यांना नाही सांगू शकत, ज्या बदा गोष्टी निकल सुबे पनवेल निकल नाही. ते मला पण ते जेव्हा तू असशील ना त्याच्यात तेव्हा तुला कळल ते की त्यात तू तिलाच बोलायला पाहिजे, नाही तर दुसरीकडे प्रॉब्लेम होऊन जाते. ओके, तर आता ह्या विषयावर मी स्वतः एका जणाचं म्हणजे माझ्या एका मित्राचं रोज बघतो. मला तरी वाटतंय की ह्या गोष्टीपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहिलेलंच बरं आहे. कारण माझ्या मित्राचं जे मी बघतो की कुठलंच डिसिजन स्वतः घेणार नाही, काही असलं की तिला विचारणार. तर त्या म्हणजे मला तरी पर्सनली त्या गोष्टी हा पटत म्हणजे नाही. इन जनरल बोध असा आहे की एकटा जीव सदाशिव. हा, दॅट्स एकटा इट. जीव सदाशिव, शेवटी ते तुझं सिद्ध झालं. ओके, तर कॉलेज लाईफ म्हणजे आपण घरातून लाईक फर्स्ट टाइम बाहेर पडतो आणि खूप दिवसांसाठी आपण घरापासून दूर राहतो, तर ऑब्व्हियसली आठवण तर येतेच, लाईक मिसिंग होम. तर तुम्हाला काय काय फील होते तुम्ही सांगा. हा, तर 12वी पर्यंत मी तरी पूर्ण घरीच होते, म्हणजे आई बाप्पांशिवाय कधीच राहिले नाही. आणि नंतर ठरलं की इथे ऍडमिशन घ्यायचं. असं काही राहिलं असतं की घराजवळ कॉलेज आहे आणि तेव्हा मला हॉस्टेलला राहावं लागतं आणि वीकली वगैरे त्यांची भेट होईल इथपर्यंत आपण इमॅजिन करून असतो. पण घरापासून इतक्या दूर ऍडमिशन घेतलं, नंतर तेव्हा काही वाटत नव्हतं. घेतलं गेलं ऍडमिशन, आता एखाद महिन्यात आपल्याला तिकडे जॉईन व्हायचंय, हे असं मेंटली मी प्रिपेअर होते. पण खरं कसरत तिथे होती जेव्हा मी डिरेक्ट इथे आले, हॉस्टेलला एंटर झाले आणि तेव्हा पूर्ण ब्लँक झाले की बाबा याच्यानंतर आपण असं आई पप्पांना रोज किंवा वीकली भेटू नाही शकणार आहे. मग आता दूर आपण, तू केशवी चांगल्याने रिलेट करू शकते की डिस्टन्स खूप येत असल्यामुळे आपण सेमिस्टर एंड नंतरच घरी जातो. मग ते खूप एक असं असतं की जे जवळचे आहेत ते भेटून येत आहेत किंवा मग त्यांचे पालक भेटायला येत आहेत, पण मग ते एक आपल्याला फेस करायला लागते ती गोष्ट. आणि ऑब्व्हियसली घरच्यांची तर आठवण येतेच आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आईच्या हातचं जेवण, जे की इथे इच अँड एव्हरी पर्सन. आणि जेवणाच्या बाबतीत तर आपण पुढेच आहोत. कसं कसं खाणं पिणं म्हणजे यार जीव की प्राण असतं. हो, किती काही झालं. प्रत्येकासाठी. आणि त्यातल्या त्यात मला आत्ताच अशी गोष्ट म्हणजे कळलेली आहे की मी चांगल्याने बनवू शकते ती बोलायला सुद्धा मला असं हे व्हायला लागले. आणि मी खवय्या असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत मी खूपच अशी, आम्ही सगळे खवय. आम्ही आम्ही सारे सारे खवय्ये. खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. आय नो संकर्षण कराळे परभणीचा होता, पण आज करायचा नाही. त्याची इथे जाहिरात करण्याची गरज नाहीये. तर आपण इच अँड एव्हरी पर्सन इथला आईच्या हातच्या जेवणाला मिस करत असतो. म्हणजे आणि तुम्ही पप्पांच्या हाताच्या माराला. म्हणजे तुम्ही जगातल्या टॉपमोस्ट हॉटेलमध्ये जेवलात ना तरी सुद्धा आईच्या हातचं जेवण ते आईच्या हातचं जेवण असतं. आणि प्रत्येक मिनिटाला आपण ते मिस करतोय. सो त्याचं एक दुःख आहे आणि घरच्यांना सुद्धा खूप मिस करतो. हा, सो म्हणजे जेव्हा सीईटीचा पेपर वगैरे दिला तर त्याच्यानंतर असं होतं की यार घरातनं बाहेर पडायचंय, म्हणजे घरी नाही राहायचं, जायचं तर बाहेर ऍडमिशन घ्यायचं, पुणे मुंबई तिकडं त्या साईडला, किंवा घराजवळ राहिलं की तेच रूल्स रिस्ट्रिक्शन्स आणि तसला सीन राहील. पण ज्या टायमाला बाहेर आलो खूप एक्साइटमेंट होती. ठीक आहे यार, बाहेर ऍडमिशन घेतलं, बारामती कॉलेजला आहे, घरापासून खूप लांब, त्यांना काय माहिती इकडं काय करणार आपण, असं तसा सीन. आणि ज्या टायमाला ऍडमिशन घेतलं, मोजून 8व्या दिवशी मी घरी होतो. कॉलेज आपलं चालू झालं होतं 21 नोव्हेंबरला, मला आठवतंय. आणि 29 नोव्हेंबरला सकाळी 5:30च्या गाडीने मी घरी गेलो होतो. मला इतकी आठवण येत होती, मी लगातार 8 दिवस घरच्यांचे रोज फोन म्हणजे मी एवढं कधी माझ्या घरच्यांशी आयुष्यभरात नसेल बोललो जेवढं त्या 8 दिवसात बोललो असेल. फुल व्हिडिओ कॉल, मम्मी पप्पांसोबत मी खूप कमी बोलतो. मीन्स ते आहे सगळं इन कॉमन असतं घरांमध्ये की मुलं आणि पप्पांचं कन्व्हर्जेशन खूप कमी असतं. पण मी इतकं बोलायचो कॉलवर, हाल काय तुमचे, तुम्ही करता काय,
कसं चाललं काय हे ते सगळ्या गोष्टी. आणि मग जेव्हा घरी गेलो मग तेव्हा ते खरे कळते की बुवा शेवटी किती काय झालं. हा, घर ते घर असतं. बाहेर आपण किती का मोठ्या गोष्टी करू किंवा कुठं का राहू किंवा कोणत्या का शहरात जाऊ, पण शेवटी यार घर ते घर असतं. आईचं जेवण ते आईचं जेवण असतं. वडिलांचं बोलणं शेवटी ते वडिलांचं बोलणं असतं. त्यांचे जे आपल्या म्हणजे हक्क दाखवता ना आपल्या घरचे आपल्यावर, ती गोष्ट मला खूप चांगली वाटते आणि ती मी इथं खूप मिस करतो. ठीक आहे, इथले टीचर्स आहे, आपले मित्र आहेत, मित्र पण माझे खूप चांगले आणि टीचर्स वगैरे सोबत पण खूप चांगलं रिलेशनशिप आहे. पण यार जे गोष्ट म्हणजे मम्मी आणि पप्पा आणि बहीण हे जे तिघी जण आहे हे माझ्या लाईफमध्ये पहिल्यापासूनच टॉपला होते, आत्ता पण टॉपला आहे आणि इथून पुढे पण टॉपलाच राहतील. सो घर ते घर असतं आणि म्हणजे लांब राहणं ओके, बट घरी राहणं बेस्ट आहे. नाही पण हे पण तितकंच खरं आहे की घरातून बाहेर निघल्याशिवाय माणूस शिकत नाही किंवा मोठा होत नाही. हो पण तेवढंच नक्कीच. खरं. नाही, माझ्या वडिलांचाच हा शब्द होता ऍक्च्युली की मी तुला त्या कॉलेजला टाकलं याच्यासाठी की तू जीवनात काही ना काही बनशील किंवा घडशील आणि घडून परत आमच्याकडे येशील. तर मग आणि ऑफकोर्स बदानीने म्हटल्याप्रमाणे ना 12वी पर्यंत आपली मेंटॅलिटी हीच असते की आता कधी बाहेर एक वेळा पडायचं. कधी एक वेळा सोडू यार, कधी रूल्स रेग्युलेशन वैतागून जातो आपण, असं ते एक टाईपनी म्हणू शकतो. प्रत्येकाला आपली फ्रीडम पाहिजे असते. फ्रीडम फ्रीडम फ्रीडम. पण इथे आल्यावरती रियालिटी कळते की नेहमी पप्पा कशा आपल्या पाठीशी असतात, काही होऊ देत तरी ते जवळ असतात. आई आपल्याला किती प्रेमाने समजावते. आई सारखी माया कोणाचीच नाही, असा विषय असतो की ते एक स्टोरी आहे की पप्पा मम्मी माझ्याशी कायम खोटं बोलते. तर मग का बरं, ती मला दरवेळेस म्हणते की मी एकच पोळी खाऊ घालल आणि दरवेळा मला 2 पोळ्या खाऊ घालते. हे आईचं प्रेम हा, असतं. तर हे प्रेम असतं, ते आपल्याला दिसत नाही आणि कदाचित आणि आता ती माझ्या गोष्ट खूप बाबतीत फील होते. मी बधानेनी सांगितलेली स्टोरी खूप चांगल्याने रिलेट करू शकते की मेसचं एक जेवण ना, म्हणजे काही दिवस असं होतं की मला जेवणच जात नव्हतं आणि लिटरली रात्रीचं जेवण स्किप केलं जायचं. पण मग मैत्रिणी सुद्धा तेवढ्या चांगल्या आहे, मग त्यांनी समजवलं बऱ्यापैकी, पण नाही ऐकल्यामुळे तिने घरी फोन केला की ही जेवत नाही. तर आईने तिकडनं एवढं समजवलं की तिच्यासाठी मी हिच्याशी आता नाही खोटं बोलू शकत, म्हणून मग ते रात्रीचं जेवण पुन्हा सुरू केलं. तर ती तिथे असून सुद्धा तेवढ्याच तिच्या परीने माझी काळजी घेते. नंतर पप्पा सुद्धा मला वेळोवेळी समजवतात काही चुकलं तर, म्हणजे आई पप्पा असतात. माझं असं झालं होतं की मी खोटं नाही सांगत, जेव्हा मी इथं आलो होतो ना मला स्टार्टिंगला भारी म्हटलं चला आता चिल लाईफ एकदम, काय आता मस्त फिरायचं करायचं मजा. पण अपेक्षाच होती ती की आम्हाला 5 ते 6 दिवस भारी वाटलं. म्हटलं चला घरापेक्षा दूर जर असं आपण जातो जेव्हा फिरायला वगैरे जातो 5-6 दिवस बरं वाटतं. जेव्हा 10-12 दिवस झाले ना तेव्हा समजले आपली काय लायकी आहे ना, ते तेव्हा कळालं की आपण काहीच नाही हो या जगात. म्हणजे आम्हाला बाप सोडला ना तर आपल्याला कोणी जवळचं नाही. तिथं कळालं त्यावेळेस की प्रत्येक गोष्टी स्ट्रगल आहे इथं. आधी घरी म्हणजे असं होतं की एकदम पाळण्यात जसं राजकुमार ठेवला ना तसं ठेवलं मला 12वी पर्यंत. सिरियसली सांगतो मी, सर्व हात होतं सर्व. की म्हणजे तू म्हणशील ना ते बरोबर आहे, असं हे नाही की असं कळूच दिलं नाही कधी. बाहेर जेव्हा आलो ना तेव्हा कळलं स्ट्रगल म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचे टॅलेंट काय असते ना ते बाहेरून कळालं. तुमच्यात काहीच नाहीये. एका टाइमला असं वाटलं मला. बट मग हळूहळू सेट होत गेलो. जेव्हा घरी गेलो ना पहिल्या वेळेस तेव्हा सिरियसली वाटलं बस काय कॉलेज करायचं नाही, वापस येणारच नाही आता. पण मग घरच्यांनी सांगितलं समजून की बाबा ठीक आहे स्ट्रगल असते लाईफमध्ये. पांडवांनी जर एवढं वनवास भोगलं तर तू कोण आहेस. तर हे उदाहरण बऱ्याच वेळा भेटलं मला की श्रीरामानं पण भोगलं 14 वर्षांचा वनवास केला. एवढं ते तर स्वतः राजा होते, स्वतः देव होते. जर त्यांनी भोगलं तर तुझं पण आहे कर्तव्य, तू कर पार पाड. तर मग मी आलो हळूहळू. मग असंच मित्र बनले, म्हणजे घट्ट झाली आमची मैत्री बरीच. आधी एवढं नसायचं बॉन्ड आमचा, नंतर घट्ट झालं, असं फॅमिलियर झालं पूर्ण वातावरण. आधी तू इंटरॅक्टच नाही हा, काही गोष्टी होत्या तेव्हा मी माझ्या जरा जास्त गुंतलो होतो. काही गोष्टी सांगू शकत नाही पण होत्या त्या गोष्टी आता. त्यामुळे तसं झालं. नंतर मग बॉन्ड बनला सर्वांसोबत चांगलं. मग इंट्रोवर्ट आधी खूप मी, नंतर एक्स्ट्रोवर्ट झालो. मग लोकांशी संवाद वगैरे साधला. मग नंतर सरांना पण वगैरे बोलायला लागलो. आधी बोलायचो नाही, भीतीनं राहायचो एकदम, भिवून सरांना वगैरे जास्त मासूम बनायचं ट्राय करायचो की सिंपती मिळेल. पण नंतर काहीच मिळालं नाही त्या गोष्टीपासून. तर म्हटलं जे आहोत ते राहू आपण. उलट जे होतं ते गेलं.
नाही, पण एक असतं बरं का, म्हणजे आई पप्पा आपण जगाच्या पाठीवर कुठेही असू, म्हणजे घरी होतो तेव्हा तर ठीकच होतं, पण इतक्या दूर आता राहतो तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीची उणीव ते भासू देत नाही आणि कुठल्याही गोष्टीची आपल्यापर्यंत झळ पोचू देत नाही. म्हणजे ते काय फेस करतायत ना, त्याचा 1% सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. तर आपल्यासाठी ते सगळं प्रिव्हिलेज ॲटमॉस्फिअर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आई पप्पा हॅट्स ऑफ आहे त्यांना. फॅमिलीला खरं मी खूप जास्त मिस करते. जसं की मानसी म्हणली की 12वीपर्यंत मी घरी राहिले होते, कधी कुठे मामाच्या घरी सुद्धा कधी गेले नाही, किंवा माझी फॅमिली माझ्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह होती. आणि त्यानंतर फर्स्ट टाइम कॅपराऊंडला माझा नंबर लागला इकडे लोणी प्रवरा या कॉलेजला. तर माझा फर्स्ट टाइम होता एवढ्या दूर राहण्याचा, आणि तरी पण मनाची तयारी केली की हां जायचं म्हणून. त्यानंतर गेल्याच्यानंतर घरातल्या बऱ्याच गोष्टींना मी खूप जास्त मिस करायचे. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी, मम्मीचं आणि माझं बॉन्डिंग एवढं बेटर होतं. आणि त्यातली एक गोष्ट अशी होती की दुपारनंतर 4 ते 5चा जो टायमिंग असायचा त्याच्यामध्ये मम्मी आणि मी आम्ही दोघी जणी कॉफी घ्यायचो, गॅलरीमध्ये आम्ही दोघी बसायचो आणि पूर्ण दिवसभराच्या ज्या आपण काही गप्पा असतील काय असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते मी मम्मीसोबत शेअर करायचे. तर हॉस्टेलला असताना तो जो टायमिंग होता ना तो मी अजून जास्त मिस करते. आणि मग त्यासाठीच फॅमिलीसोबत जास्त जवळ राहण्यासाठी सुद्धा मी या बारामती कॉलेजला ट्रान्सफर केली. आणि माझ्यासाठी बेटर हे आहे की आता मी विकेंडला फॅमिली जवळ असल्यामुळे जाऊ शकते. आणि दॅट्स इट. हे ज्या गोष्टी तुझ्यासाठी बेटर आहे त्या तू इथं सांगू ना, आता आमच्या जखमीवर मीठ होते. नाही ठीक आहे, तुम्ही सगळे बोललात ते सगळं खरं आहे. आणि ऑफकोर्स सगळ्यांना घरची आठवण येते, किंवा आईच्या हातचं जेवण असो, वडिलांचा म्हणजे वडील आपल्याला समज देतात, समजून सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मान्य आहे आपण सगळे घरापासून लांब आहोत. आता इथे बसलेले विशेष म्हणजे आपण सगळे प्रत्येकजण हे 10, 12, 20, 25 तास लांब आपल्या घराचं अंतर आहे आपल्या सध्याच्या ठिकाणापासून, कॉलेजपासून. पण शेवटी आपण सगळेच एकमेकासाठी आहोत. आणि आपल्याला कोणालाही कधी कुठली अडचण आली तर आपणच आपल्यासाठी आहोत. त्यामुळे सगळ्यांनी आपण एकत्र राहून एकमेकाला मदत केली पाहिजे. कोणाला काही अडचण असली काय असलं तर आपण आपल्यासाठी राहिलं पाहिजे, आपण आपल्यासाठी वागलं पाहिजे. सो येस. आणि मी तुम्हाला ह्याच्यातून एवढंच सांगेल, तुम्हाला कोणाला जरी कधी जरी काही जरी असलं, काही अडचण असली, काही जरी वाटलं, माझ्यासोबत बिनधास्त शेअर करा. नाही ॲक्च्युली मी म्हणजे चेष्टेचा भाग म्हणून नाही, पण आपल्या कॉलेजमधले, आता ही सांगायची गोष्ट नाही पण सध्या विषय निघाला तर सांगतो, मोस्टली 50-60 जण आहेत जे माझ्याजवळ व्यक्त झालेले आहेत, आपल्या सोबतचे, आपल्या बॅचमधले म्हणा किंवा आपल्या इयरचे म्हणा. माझ्याजवळ 50-60 जण आहेत जे व्यक्त झालेले आहेत. कोण झालेत ते सांगणार नाही, पण येस. आणि ते तितकंच छान वाटतंय की आपल्याजवळ कोणतरी आपल्याला हक्काचं समजून बोलते. तो येस, तुम्हालाही कोणाला कधी काय वाटलं तर बिंदास बोला. ओके, तर आज आपण खूप छान गप्पा मारल्या. कॉलेज कट्ट्या गँग वॉज सो अमेझिंग. आणि असेच भेटत राहू आपण नक्की. आणि ऑब्वियसली कॉलेज लाईफ एक प्रकारे पॅशनसाठी प्लॅटफॉर्म असतो. तर आज आपल्यामध्ये सिंगर्स बसलेले आहेत आणि ऑफकोर्स माझी अशी इच्छा आहे आणि सगळ्या श्रोतांची सुद्धा की एखादा गाणं सादर करणार तू सूरज. आँखों से छू लूं के बाहें तरसती है, दिल ने पुकारा है हाँ, अब तो चले आओ, आओ के शबनम की बूंदे बरसती है, मौसम इशारा है हाँ, अब तो चले आओ, तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ, तेरा होने लगा हूँ, निगाहों में देखो मेरी जो है बस गया, वो है मिलता तुमसे हूबहू, ओ जाने तेरी आंखें थी या बातें थी वजह, हुए तुम जो दिल की
आरज़ू एहसास हो के भी तुम पास हो के भी अपने पास हो के भी अपने नहीं ऐसे है हमको गिले तुमसे न जाने क्यों मीलों के है फासले तुमसे न जाने क्यों कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए बात दिलों की देखो जुबां की आके तुझे समझाए तू जाने ना